महापालिका निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? मुख्यमंत्र्यांकडून सर्वात मोठी बातमी. भाजपाचं शिर्डीत राज्यस्तरीय शिबिर सुरू आहे आणि या शिबिरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात वोट जिहाद पार्ट 2 सुरू झालेला आहे असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ज्यांच्यामुळे हा भगवा फेटा घालू शकलो त्यांच्यामुळे उद्याची पहाट ही कशी असेल हे कोणालाही माहिती नव्हती. तेव्हा शिवरायांना देव, देश आणि धर्म लिहिण्याची प्रेरणा दिली. त्या जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात जो महाविजय प्राप्त झाला त्यासाठी मी साष्टांग दंडवत घालतो. आपल्यामुळे हा विजय मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आभार मानतो. ते या लढाईत 24 तास सोबत उभे होते. लोकसभा निवडणुकीनंतर पार्टी हताश होती. कार्यकर्त्यांना कळत नव्हतं की काय चुकलंय, ज्यामुळे असा पराभव झाला आहे. आणि त्यानंतर अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. हजारो कार्यकर्त्यांना ते भेटत मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मनात विजयाची खात्री दिली आणि संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. आणि यासाठी अमित शहा यांचे खूप खूप आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले. ज्यांना नाही समजला त्यांच्या निवडणुकीत हालत खराब झाली. मकर संक्रमण संपून महाकुंभाचे अमृत घेण्यासाठी हजारो लोक एकत्र येत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला 100हून अधिक जागा दिल्या आहेत. गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. लोकसभेत आपल्या 17 जागा निवडून आल्या, पण त्यानंतर आपण प्रयत्न केली. 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झालो. भाजपने आजवरच्या सत्ताधारी पक्षांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे. आपल्याला कल्पना आहे, भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे. ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानाने खऱ्या अर्थानं या भारताला सर्वोच्च भारत बनवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. आणि आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे, कारण हेच संविधान सामान्यांची सेवा करण्याकरता मला शक्ती देतं. हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता, संविधान रुजवण्याकरता वापरायचं आहे. आपल्याला कल्पना आहे, लोकसभेच्या काळात आपण बघितलं, संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्ती, या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपले विरोधक, मग ते काँग्रेस असो, ती उबाठा असो, ती शरद पवारांची पार्टी असो, यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही, त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं. या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला. पण गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि या अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.